आता वाजलेले आहेत पहाटेचे नाही बोलू शकत मी, बट मध्यरात्री 3:30 वाजलेले आहेत. पॅकिंग झाली आहे सगळ्यांची. मस्त बघू शकता तुम्ही. सकाळी पहाटे पण नाही, मध्यरात्री 3:30 वाजता, 3:30 पावणे 4 वाजता. काळो काय सगळे झोपलेत. एवढा सकाळ बैलगाडी. सकाळ पण नाही, मध्यरात्री आहे ती ना, म्हणजे पहाट व्हायला आली. आता गावाला तर लवकर उठतात माणसं. 3:45 वाजून गेले असतील आणि एवढं सकाळी बैलगाडी. बापरे, एकदम वाईट बैल. शिंग बघा किती मोठी आहेत त्याची. आमची गाडी आली आहे तिथून. बस वाव, तुम्ही बघू शकता की आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा किती छान वाटतोय. सायन मच्छी मार्केट. काय नित्या. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम कोकण. आणि हा आपला कोकणातला आज लास्ट दिवस आहे. दिवस पण नाही आहे. आता वाजलेले आहेत पहाटेचे नाही बोलू शकत मी, बट मध्यरात्री 3:30 वाजलेले आहेत. सो मी तुम्हाला गुड नाईट बोलू की गुड मॉर्निंग बोलू, आय डोंट नो, बट गुड मॉर्निंगच बोलते कारण की माझी आता गुड मॉर्निंग झालेली आहे. सो आता मी रेडी होते, फ्रेशनअप होते, कारण की आमची 3:45ची गाडी आहे. सो आम्हाला पटापट निघून आता जायचं आहे. 2-3 मिनिटाच्या अंतरावरच इथे बस स्टॉप आहे. आम्ही नित्याच्या गावाला आलोय. सो आम्हाला पटकन आता फ्रेशनअप होऊन जायचं आहे. पटापट फ्रेशनअप होते मी आणि मग तुम्हाला भेटते. 2 minutes later. हे बघा, हे लोक इकडे रेडी होऊन बसलेले आहेत गप्पा मारत. इथे आहे मम्मी. पहाटे आम्ही उठलो गाईज. आता 3:30 वाजून गेले. असं वाटतं तुला. सगळी पॅकिंग झाली आहे सगळ्यांची. 5-6 मिनिटांमध्ये. नित्य कसं वाटतंय तुला एवढं मध्यरात्री उठून? हां, मस्त. मी खूप वेळ उठलास. चला निघूया आता. गाईज बघू शकता तुम्ही. सकाळी पहाटे पण नाही, मध्यरात्री 3:30 वाजता, 3:30 पावणे 4 वाजता. काळो काय सगळे झोपलेत. चला निघूया आपण. आपल्या बघा किती. 2 minutes later. अजून गाडी आलेली नाहीये. काय पेपर मम्मीकडे वर ठेवलास ना? हा, मम्मीकडे आहे, वरतीच आहे. नको थांब. ते पेपर पहिले अंतरेन मग बसेन. एवढे वास किती येतं शेणाचा. आणि गाईज पेपरचा काय सीन आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन थोड्या वेळाने. नशिबादी आता नाहीये. आम्हाला पण टेन्शन आलेलं कसं येणार, कधी येईल गाडी. एवढा सकाळ बैलगाडी येते. हो, कोणतरी बसलाय की नाही चांगलं. एवढा सकाळ पण नाही, मध्यरात्री आहे ती ना, म्हणजे पहाट व्हायला आली. आता गावाला तर लवकर उठतात माणसं. सो 3:45 वाजून गेले असतील आणि एवढं सकाळी बैलगाडी. बापरे, एकदम वाईट बैल. शिंग बघा किती मोठी आहेत त्याची. बरोबर घेऊन जातात ना एकदम. 1 eternity later. येस, आमची गाडी आली आहे तिथून. बस दिसते, आली आमची गाडी. चला आता बसूया. आय होप मला उलटी नाही येणार. चला आली आमची बस. बसूया आता फटाफट बसमध्ये. SA ट्रॅव्हल्स. तर फायनली खूप वेळ वाट बघितल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत आमच्या बसमध्ये आता.
आणि मस्त वाटतंय, पण थोडं ते मला फील होतच आहे असं वॉमिटिंगसारखं, बट इट्स ओके. आणि हां गाईज, तर पेपरचा सीन काय होता मी तुम्हाला सांगते. पेपरचा सीन असा होता की कालच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, आम्ही गेलेलो मार्केटमध्ये चणे घ्यायला. सो ते काकींकडे मी 2 न्यूजपेपर मागितले. तुम्ही बघितलं असेल तो व्लॉग, नसेल बघितलं तर जाऊन लवकर बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. इकडे आम्ही पेपर घेतले कारण की मला नित्याच्या मम्मीने असं सांगितलेलं, म्हणजे माझ्या कझिनने, की जर असं वॉमिटिंग सारखं फील होत असेल तर जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा सीटच्या खाली ते पेपर ठेवून बसायचं, मग आपल्याला असं वॉमिटिंग सारखं फील नाही होणार असं तिने सांगितलं. सो हे फक्त मिथ आहे की खरंच असं होतं मला माहित नाहीये, बट मी आज ट्राय करून बघणार आहे. आणि जर का हे वर्क करत असेल तर मी तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेन, सांगेन तुम्हाला. 2 hours later. तर गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत मानगावला आणि इकडे बस थांबली आहे फॉर 10 to 15 मिनिट्स. म्हणजे कोणाला काही नाश्ता वगैरे करायचं असेल किंवा काय खायचं वगैरे असेल तर ते लोक जाऊ शकतात. आणि मी काही गाडीतून उतरलेली नाही अजिबात खाली. माझे जे पण रिलेटिव्स आहेत ते गेलेले आहेत खाली. मी आणि मम्मी उतरलेलो नाही आहोत कारण की मला असंच बेटर फील होतंय, त्यामुळे मी बोलली की नको उतरायला. 2 hours later. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आता चेंबूरला. आणि आता थोड्याच वेळात 10 मिनिटामध्ये आम्ही उतरू सायनला. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक आहे, त्यामुळे थोडं स्लो बस चालते आहे. पण फायनली आता मी उतरणार आहे या बसमधून. आणि वाव, तुम्ही बघू शकता की आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा किती छान वाटतोय. 2 minutes later. चला फायनली उतरलोय गाईज. हे बघा सामान, हे बघा गाईज, एक्झॅक्ट सायन मच्छी मार्केटच्या इथेच गाडीने उतरवलंय आम्हाला. आणि सगळं सामान आता काढून घेतलंय. सायन मच्छी मार्केट. आता इथून आम्ही ओला करू आणि मग घरी जाऊ, पण तरी पण 1 तास तरी लागेल आम्हाला घरी पोचायला. 2 minutes later. चला आम्ही बसलोय कॅबमध्ये आणि हे लोकांची अजून कॅब बुक झाली नाही आहे. आय थिंक सो यांच्या बुकिंगमध्ये काहीतरी इश्यू येतोय, त्यामुळे त्यांची कॅब बुक होत नाहीये. म्हणून आम्ही थांबलोय आता इथे थोड्या वेळ. योग आला की मग आम्ही जाऊ. अजून 45 मिनिट्स to 1 hour तरी आम्हाला लागेल घरी पोचायला. गॉड, म्हणजे अजून मला ट्रॅव्हल करायचं. असं झालं की मी कधी एकदाची घरी पोचते. नित्या बाय. नित्याची एनर्जी पण डाऊन झाली आता काहीच, तुम्ही बघू शकता. कारण की त्याला पण मी सांगितलं की अजून तुम्हाला जायला आहे ना घरी 1 तास लागणार आहे, तर त्याचं पण असं झालं की अरे यार अजून 1 तास. चला आलाय फायनली सुयोग आता. 6380. चला आता सरळ आम्ही चाललो घरी. चला काय नित्या. चलो आता आम्हाला ट्रॅफिक भेटली नाही पाहिजे जास्त जाताना, म्हणजे झालं नाही तर मग 1 तासाचे 1.5 तास पण होऊ शकतील. चला बाय. एसी नको मम्मी. तर फायनली आम्ही निघालोय आणि गाईस तुम्ही बघू शकता किती छान हवा येते. मी आहे ना विंडो थोडीशी ओपन ठेवली आहे कारण की मला थोडं फ्रेश फील वाटण्यासाठी. विंडो वगैरे ओपन ठेवली तर चांगलं वाटेल. आणि मस्त अशी हवा येते तर मला खूपच छान वाटतंय. One eternity later. आता आम्ही थोडंसं जवळ पोचलेलो आहोत, म्हणजे तरी इकडून आय थिंक सो आम्हाला काहीतरी 15-20 मिनिट्स लागतील घरी पोचायला. बस असं टायर्ड फील होतंय मला. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पण एवढी लागलेली आहे ना, असं वाटतं की कधी एकदाची मी घरी पोचेन. एनिवेज पोचू आता थोड्याच वेळात आम्ही. पण हा जो व्लॉग आहे ना आपला तो मी इथेच एंड करते गाईज, कारण की आता मी खूप टायर्ड झाली आहे ऑलरेडी. आय होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे तो आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट